सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे पारस द क्रिएटर या चॅनलवरती। आजचा आपला विषय आहे स्कूल्स ऑफ क्रिमिनॉलॉजी। तर आज आपण बघणार आहोत कोणते कोणते क्रिमिनॉलॉजीमध्ये कोणते कोणते स्कूल्स असतात, कोणत्या कोणत्या थेरी कोणत्या कोणत्या सायकोलॉजिस्टनं मांडलेले आहेत, आणि या घडीला आजच्या घडीला जे स्कूल्सचे काय महत्त्व असतात। आणि हा नक्कीच तुम्हाला मी प्रयत्न करेल की तुम्हाला हा व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटेल। जर तुम्हाला याबद्दल याच्यामध्ये काही जरी शंका जर असतील तर तुम्ही मला कमेंट करून मला कळवू शकता। आणि कोणती सजेशन असेल की पुढचे व्हिडिओ कोणत्या मुद्द्यावरती घ्यायचेत, कोणत्या विषयावरती घ्यायचेत, तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगू शकता। प्रयत्न करतो की याच्यामध्ये तुम्हाला या विषयामध्ये तुम्हाला इंटरेस्ट येईल। मी या विषयामधला कोणता गाढा अभ्यासक नाही आहे, फक्त मी पण तुमच्यासारखेच एक स्टुडंट आहे। प्रयत्न करतो आहे की तुम्हाला या विषयामध्ये थोडासा इंटरेस्ट येईल। चला तर सुरू करूया। पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं। तर सर्वप्रथम आपण बघू शकता की जे स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये तसे तर बरेचसे स्कूल्स होऊन गेलेले होते क्रिमिनॉलॉजीमध्ये, पण त्याच्यातले काही मेन जे महत्त्वाचे आहेत, म्हणजे मला जे समजले ते मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला। त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण बघणार आहोत प्री क्लासिकल स्कूल, त्यानंतर दुसऱ्या नंबरला सेकंड नंबरला आपण बघणार आहोत क्लासिकल स्कूल, तिसऱ्या नंबरला आपण बघणार आहोत पॉझिटिव्हिस्ट स्कूल, आणि सगळ्यात शेवटचा 4th नंबरचा आपण बघणार आहोत न्यू क्लासिकल स्कूल। हा थोडीशी स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे मित्रांनो, इथं न्यूच्या जागी न्यू झालेला आहे NEW, तर त्याबद्दल मी माफी मागतो। तर सर्वप्रथम आपण बघूया की क्रिमिनॉलॉजी म्हणजे काय। तर आपण एक ओपनहॅमर नावाचे एक मोठे फिलॉसॉफर होऊन गेले होते। त्यांचं असं म्हणणं होतं की क्राईमलेस सोसायटी इज इन द मिथ, म्हणजे कोणतीही सोसायटी ही विदाऊट क्रिमिनल्स किंवा क्राईम असल्याशिवाय सोसायटी असू शकत नाही, हे असं त्यांचं मत होतं। की असं आता हे समजून घेण्यासाठी म्हणजे असा एक उदाहरण देतो मी, की त्यांचं असं म्हणणं होतं की कोणतीही सोसायटी असली ना तर सोसायटी म्हणजे सर्व प्रकारचे माणसं हे असणारच। माणसं आता म्हणजे एकमेकाला ते मारणारच, एकमेकाला त्रास दिल्याशिवाय ते जगूच शकत नाही। असं सिम्पली बघायला गेलं तर आपण त्यांचं असं म्हणणं आहे, असं समजू शकता। क्राईमलेस सोसायटी इट इज नॉट पॉसिबल। कोणतीही सोसायटी असू दे, आता सोसायटी म्हणजे असं नाही की फक्त आपल्या आजूबाजूची भारतातली किंवा मग आजूबाजूची आपल्या शहरातली, जी सोसायटी म्हणजे कुठलीही असू द्या, कोणत्याही देशामध्ये असू द्या। आपण विचार करता की दुसऱ्या देशामध्ये म्हणजे सगळे सज्जन शांत असतील, नाही, तिथं पण सेम चाललेलं आहे, एकमेकाला मारूनच मजा घेतात ते। म्हणजे या टाईपचे लोक पण पृथ्वीवर कुठेही जा तुम्हाला असेच भेटणार आहेत, सारखेच असतात सगळीकडे। थोडा बहुत फरक पडते सोसायटीवरून किंवा तिथल्या एन्व्हायरमेंटवरून, बऱ्याचशा गोष्टीचा सोसायटीवर फरक पडते। पण नॉर्मली बघायला गेलं तर जी सोसायटी आहे त्याच्यामध्ये क्राईम हे होतच असतात, हे त्यांचं म्हणणं होतं। त्यांनी हे आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं होतं। त्यानंतर सर्वात प्रथम आपण बघूया प्री क्लासिकल स्कूल। जी प्री क्लासिकल स्कूल आहे ती 17 ते 18 या शतकामध्ये आली होती। त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की जी या स्कूल्सला आपण कोणती जनरल बिलीफ दॅट इंडिव्हिज्युअल अँड ॲक्शन दे आर, म्हणजे या स्कूलमध्ये जे असं म्हणणं होतं या स्कूलचं, समजून घ्यायला गेलं तर आपण बघू शकता की याच्यामध्ये जे डीमन आणि डेव्हिल जे असतात, म्हणजे भूतपिशाच जे असतात, ते जे ह्युमन आहेत, माणसं आहेत, त्याला कंट्रोल करतात आणि त्यांच्याकडून कोणती बी असं क्राईम करून घेतात आणि त्या म्हणजे एक यूज करून घेतात त्याच्या बॉडीचा एखादा क्राईम करण्यासाठी। त्याच्यामध्ये त्या माणसाचा कोणताही दोष नसतो असं हे क्राईम सांगतात। आणि तर बघायला गेलं तर जो माणूस असतो तो एक माध्यम आहे, आणि जे काही क्रिमिनल्स असतात त्यांच्या शरीराचा वापर करून ते क्राईम करून घेत असतात, असं ही थेरी म्हणत होती। तर जर असा एखादा माणूस असेल ज्याच्या शरीराचा वापर करून घेतला गेलेला असेल, तर जे ॲन्शियंट हिस्ट्रीमधली जी ज्युडिशरी सिस्टम होती त्याला ती एक विशिष्ट पद्धतीची पनिशमेंट देत होती, की ज्यामुळे तो जो माणूस ज्याने क्राईम केलेला आहे, क्रिमिनल्स आहे, त्याला
ज्याच्या शरीरामध्ये डिमन आणि डेव्हिल आहे असं त्याची समज होती, अशा लोकांना एक विशिष्ट पद्धतीची सजा देऊन त्यांच्यातला ते डिमन काढून टाकण्याचा प्रयत्न करत होते किंवा मग ते त्याला संपूर्ण टाकत होते. तर त्याच्यामध्ये बघू नॉर्मली आपल्याला बघायला गेलं तर 3 टाईपच्या पनिशमेंट ॲन्शियंट हिस्ट्रीमध्ये देत होते. तर सर्वप्रथम कोणती पनिशमेंट? फायर ऑर्डियल, नंतर वॉटर ऑर्डियल आणि पॉयझनस ऑर्डियल. तर फायर ऑर्डियल्स म्हणजे कसं की एखादा व्यक्ती आहे ज्यानं कोणताही क्राईम केला असं, कोणती क्रिमिनल कृत्य केलं असं सोसायटीमध्ये ॲन्शियंट हिस्ट्रीमध्ये, तर त्याला फायर ऑर्डियल म्हणजे त्याला जाळामध्ये फेकून देण्यात येत होतं, फेकून देण्यात येत गेलं, नाहीतर मग त्याच्या हातामध्ये फायर बॉल आणि त्याला जाळून चला म्हणत होते. तर आता याच्यामध्ये बघायला गेलं तर एवढ्या भयंकर आग्नीमध्ये कोणताही सामान्य माणूस जगणं अशक्य आहे, कोणताही सामान्य माणूस. पण त्याचा असा विश्वास होता, विचार होता की एखादा माणूस ज्यानं क्राईम केलेला आहे तो त्या अग्नीमध्ये जळून राख होऊन भस्म होऊन जाईल. पण ज्यानं कोणताही क्राईम केला नाही अशा व्यक्ती, फक्त असाच व्यक्ती जो नॉन गिल्टी आहे, ज्यानं कुठलाही क्राईम केला नाही, तो जाळामधून परत वापस येईल. ही तर लई मोठी अशक्य गोष्ट आहे. कारण ये भगवान क्या जुलूम है. कोणताही व्यक्ती जाळामधून वापस येणं ही एक इम्पॉसिबलच गोष्ट आहे. पण तसा त्यांचा बिलीफ होता. आता ते बिलीफ होता, त्या बिलीफला काय करू शकता. कंट्रोल. त्यानंतर सेकंडली आपण बघू शकता वॉटर ऑर्डियल. वॉटर ऑर्डियल म्हणजे एखादा जे क्रिमिनल्स आहेत त्यांच्यात कोणतंही कृत्य केलं असेल क्रिमिनल सोसायटीमध्ये, तर त्याच्या हातपाय बांधून पाण्यात फेकून द्यायचं. जर तो पाण्यामधून वापस आला तर समजून घ्यायचं की नॉन गिल्टी आहे, नाहीतर असं समजून घ्यायचं की डिमन आणि डेव्हिल आहे त्याच्या कर्माचे फळ, म्हणजे त्याने जे कृत्य केलं होतं क्रिमिनल त्याच्या फळासाठी म्हणून जे डिमन आणि डेव्हिल आहे त्याने सोबतच घेऊन गेले. ते आता वापस येऊ शकत नाही, त्याच्या मर्जीनं ते घेऊन गेलेले आहेत. त्यांना आता तो जो व्यक्ती जो मृत पावलेला आहे, जो क्रिमिनल्स होता, त्याने जे कृत्य केले आहे असं त्याची समज होती, तो व्यक्ती त्याला त्या डिमननी त्याच्या शरीराचा वापर करून घेतला आणि त्याला सोबतच घेऊन गेला. त्याला त्या डिमननं वश करून त्याला सोबतच ठेवलं. आता तो वापस येणार नाही असा त्याचा विश्वास होता. त्याच्यानंतर आपण थर्डली बघू शकता पॉयझनस ऑर्डियल. पॉयझनस ऑर्डियल्स म्हणजे जे कोणताही क्रिमिनल्स होता ज्याने क्राईम केला आहे त्याला पॉयझन देण्यात येत होतं. आणि पॉयझन देऊन जर तो पॉयझन पिऊन सुद्धा जर माणूस वाचला, जिवंत राहिला, तर समजून घ्यायचं की त्यानं कुठलंही क्राईम केलेलं नाही. आणि जर तो पॉयझन पिऊन जर मेला तर समजून घ्यायचं की तो गिल्टी होता, त्यानं ते कृत्य केलं होतं, तो क्रिमिनल होता. म्हणजे आपण नॉर्मली बघू शकता की हे जे काही पनिशमेंट आता हे माइंडला किंवा मग नॉर्मली आपल्या सेन्सला पण पटत नाही की ही कसलं भयंकर कृत्य आहे बाबा, एक भयानक वाटत होतं. कारण याच्यामध्ये जे ॲन्शियंट हिस्ट्रीमधले जे ज्युडिशरी सिस्टीम होती ती पनिशमेंट अनरिअलिस्टिक, म्हणजे कोणत्याही बेसला पटत नाही की कोणाला जाळ्यात फेकून द्यावा, पाण्यात फेकून द्या, पॉयझन द्या, वाचलं ठीक आहे, नाही वाचलं ते राक्षसानं मारलं. हे सिम्पली समजून घेण्यासाठी मी या पद्धतीचा वापर करतो. त्यानंतर आपण बघू शकता की जे ॲन्शियंट हिस्ट्रीमधली जी पनिशमेंट होती जी आता आपण बघितली ती खूप भयानक होती, ब्रुटल होती आणि म्हणजे कोणत्याही बेसला पटत नाही अशी ही होती. तर त्याच्यामध्ये आपण 3 जसे बघितले, थ्रोईंग इंटू फायर, थ्रोईंग इंटू वॉटर आणि ट्राईंग स्टोन टू निक, म्हणजे या टाईपचे पनिशमेंट देत होते. आणि त्याच्यामधून ते समजून घेत होते की कोण गिल्टी आहे, कोणी कोणता क्राईम केलेला आहे, कोण कोणता क्राईम केलेला नाही, हे आपल्याला ते समजून सांगत होते. अशा पनिशमेंट देऊन जर वाचला तर सेकंड आपण बघणार आहोत क्लासिकल स्कूल. क्लासिकल स्कूलमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लासिकल स्कूलमध्ये बघायला गेलं ना, सेसेरा बेकॅरिया आणि जेरेमी बेंथम हे दोन सगळ्यात महत्त्वाचे आहेत क्लासिकल स्कूल्समधले जे फिलॉसॉफर. तर यांना जे सेसेरा बेकॅरिया आणि जेरेमी बेंथम यांना फाउंडेशन फादरसुद्धा म्हटले जाते क्लासिकल स्कूलचे. म्हणजे यांनी या क्लासिकल स्कूलची स्थापना केली होती. हे दोघेही 18th सेंचुरीमध्ये क्लासिकल स्कूलची स्थापना झाली होती. आणि आपण समजून घेऊया की जी क्लासिकल स्कूल्स आहे ती जी कोणती ॲन्शियंट हिस्ट्रीमधली जी प्री क्लासिकल स्कूल यांच्या अजिबात त्यांना क्रुअल्टी किंवा मग पनिशमेंट यांच्यावर अजिबात विश्वास पटत नव्हता. त्यांचे जे कृत्य आहे ते त्यांना सर्रास कळत होते की हे चुकीचं आहे. त्यांच्यामुळे त्यांनी त्यांची वेगळी थेरी आपल्यासमोर घेऊन आलेली आहे. तर आपण बघू शकता की
क्लासिकल स्कूल क्रिमिनॉलॉजी फेवर ह्युमनिटी ऑफ पनिशमेंट. जी ह्युमनिटी आहे, जी माणुसकी आहे, त्या म्हणजे त्या डायरेक्शननं या क्लासिकल स्कूलला घेऊन जात होते दोघेजणं, सेसेरा बेकेरिया आणि जे.पी. बेंथम. दिस इज स्कूल अगेन्स्ट द क्रुअल अँड फिजिकल पनिशमेंट. हे दोघेही जी पनिशमेंट होती, जी भयंकर पनिशमेंट होती, जाळात फेकून द्या, पाण्यात फेकून द्या, पॉयझन द्या, म्हणजे माणूस जगूच नाही, जगला तरी भयंकर म्हणजे असं जाळापासून वाचला 18%, 70%, जगून किती 2 महिने 3 महिने लईतले जास्तीत जास्त, म्हणजे तो जरी जाळातून जरी वापस आला तरी पण 1-2 महिन्यामध्येच तो मरून जाईल. कारण ती जी स्किन्स राहते किंवा मग आपले जे ऑर्गन्स राहतात ते जाळा तेवढं टेम्परेचर सहन नाही करू शकत. तर ही जी पनिशमेंट होती, ही पनिशमेंट ब्रुटल आणि फिजिकल पनिशमेंट ही त्यांना ही त्या पनिशमेंटच्या अगेन्स्ट होते आणि त्यांनी स्वतः डिटरंट थेरीच्या ते सपोर्ट करत होते. कोण? सेसेरा बेकेरिया आणि जे.पी. बेंथम. हे क्लासिकल स्कूलचे फाउंडेशन ऑफ फादर सुद्धा यांना असं म्हटले जाते. तर हे आपण समजून घेऊया. तर क्लासिकल स्कूल जेव्हा आपल्या लक्षात आलं तर आपण 2 गोष्टी कधी पण समजून घ्यायला पाहिजे. हे सेसेरा बेकेरिया आणि जे.पी. बेंथम हे फाउंडेशन ऑफ फादर म्हटले जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्लासिकल स्कूलमध्ये फ्री विल सगळ्यात जास्त फोकस केलेला आहे, तो फ्री विलवर, की कोणताही व्यक्ती जो क्राईम करतो त्याच्यामध्ये त्याची फ्री विल असते, म्हणजे असतेच. हे क्लासिकल स्कूल आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत होतं की कोणताही व्यक्ती जो कार्य करतो त्याच्यामध्ये त्याची स्वतःची फ्री विल असल्याशिवाय तो कोणतेही कार्य करत नाही, त्याच्यावर डिमन आणि डेव्हिलचा कुठलाही प्रभाव नसतो. असे हे आपल्याला क्लासिकल स्कूलचे 2 फिलॉसॉफर म्हणजे सेसेरा बेकेरिया आणि जे.पी. बेंथम आपल्याला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करत होते. आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला जे याची जे PDF जर पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला त्याचे PDF पाठवून देईल. तुम्ही याच्यामध्ये वाचू शकता आणि पॉईंट वाईज तुम्ही रिव्हिजनसुद्धा करू शकता नक्कीच. तर त्याच्यामध्ये आपण बघू शकता की क्लासिकल स्कूल्समध्ये 4 प्रिन्सिपल सांगितलेले होते. ते कोणते आहेत आपण बघू शकता. पहिला म्हणजे रॅशनॅलिटी, दुसरा म्हणजे हिडोनिझम, तिसरा म्हणजे पनिशमेंट आणि चौथा म्हणजे ह्युमन राईट. तर रॅशनॅलिटी म्हणजे काय? रॅशनॅलिटी म्हणजे फ्री कन्सेप्ट, फ्री विल म्हणजे कोणताही व्यक्ती जो कार्य करतो त्याची स्वतःची फ्री विल त्याच्यामध्ये असते, इन्व्हॉल्व असते. हे आपल्याला सांगतात. थिंकिंग दॅट गोज इन टू प्लॅनिंग टू कमिट अ क्राईम, म्हणजे कोणतेही कमिट करताना क्राईम त्याची फ्री विल असते, म्हणजे असते. हे आपल्याला पहिला प्रिन्सिपल सांगते रॅशनॅलिटीमधून. दुसरा प्रिन्सिपल म्हणजे हिडोनिझम ही कमिट फ्रॉम प्लेजर. कोणताही व्यक्ती जो कार्य करतो, क्राईम करतो, तो प्लेजर मिळवण्यासाठी करतो, म्हणजे त्याच्यामधून काहीतरी त्याला म्हणजे कोणती तरी अशी गोष्ट की ज्याच्यापासून त्याला प्लेजर मिळते. एखाद्याला चाकू मारण्यामध्ये प्लेजर मिळत असेल, एखाद्या व्यक्तीला एखादा लात मारणे. आपण बघू शकता नॉर्मली एक्झाम्पलसाठी की काही जण असतात रोडवरती जात असताना गाडीवर एक्सिलेटर देतात आणि एका पायानं कुत्रं वगैरे बाजूला असलं ना रोडवरती लात मारून पळून जातात आणि हसत पुढे जातात. म्हणजे त्यांना त्या गोष्टीमधून करण्यामध्ये प्लेजर मिळते की. आणि काय लहान मुलं असतात बघा, असं नसते की लहान मुलं काय असतात की दगड, एखादा कुत्रा रस्त्यावर जात असेल तर दगड मारतात आणि त्याला मारून त्याला आनंद मिळते त्या गोष्टीमधून. तर अशा गोष्टी ज्या असतात त्या गोष्टीमधून प्लेजर मिळते आणि त्या अशा प्लेजर मिळणाऱ्या गोष्टीलाच आपण हिडोनिझम या प्रिन्सिपलमध्ये क्लासिकल स्कूलमध्ये टाकू शकता. त्यानंतर जी आपण थर्डली बघू शकता पनिशमेंट ही सगळ्यात महत्त्वाची आहे डिटरंट थेअरीमध्ये. असं हे आपल्या क्लासिकल स्कूल्समध्ये पीपल मस्ट अवेअर अबाउट द पनिशमेंट, दे विल बी नॉट क्राईम ऑर प्लेजर. म्हणजे हे आपल्याला क्लासिकल स्कूल्सचं 3rd प्रिन्सिपल असं म्हणते की जे क्रिमिनल्स असतात त्यांना समजू द्या, त्यांना सांगा की त्यांना कशाबद्दल पनिशमेंट दिली जात आहे, त्यांनी कोणता क्राईम केलेला आहे, त्यांचे कोणत्या क्राईम्ससाठी त्यांना ही पनिशमेंट देण्यात येत आहे, हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे. असं क्लासिकल स्कूल्सचं 3rd प्रिन्सिपल पनिशमेंट सांगते. त्यानंतर 4था प्रिन्सिपल आहे ह्युमन राईट म्हणजे पनिशमेंट मस्ट नॉट बी एक्सेसिव्ह देन क्राईम. म्हणजे कोणतीही पनिशमेंट एवढी भयानक असावी की कोणती पनिशमेंट. आता एखाद्या नॉर्मली एक्झाम्पलसाठी सांगतो मी, एखाद्या मुलानं, लहान मुलगा लहान असताना बऱ्याच जणांनी असं करतात की आईच्या पर्समधून 1-2 रुपये चिल्लर वगैरे घेण्याचा प्रयत्न करतात की म्हणजे चॉकलेट वगैरे खात आहे. अशा पनिशमेंट, अशा जे कृत्य असतात त्यासाठी असं नसते की 2-3 रुपये चॉकलेट, हां बाबा यानं चोरी केली म्हणजे याला पनिशमेंट टांगूनच टाका डायरेक्ट. म्हणजे
डेथ पेनल्टी कॅपिटल पनिशमेंट ही छोट्या छोट्या गुन्ह्यांसाठी देण्यात येऊ नये असा हे पण प्रिन्सिपल आपल्याला ह्युमन राईटच्यामधून क्लासिकल स्कूल सांगण्याचा अर्थात प्रयत्न करत होता. तर बरेचसे असे गोष्टी असतात की जे छोटे छोटे क्राईम असतात त्यासाठी कॅपिटल पनिशमेंट डेथ पेनल्टी ही खूप मोठी प्रकारची सजा आहे ही सामान्य जे जनरल क्राईम असतात त्यांना देण्यात येऊ नये असे हे अर्थातच चौथा ह्युमन राईट हे प्रिन्सिपल आपल्याला क्लासिकल स्कूलमधून सांगण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत पॉझिटिव्ह स्कूल्स याच्यामध्ये आपण आतापर्यंत कोणते कोणते बघितले होते? प्री क्लासिकल स्कूल, क्लासिकल स्कूल आणि थर्ड कोणता आपला आता आहे पॉझिटिव्हिस्ट स्कूल. आता पॉझिटिव्हिस्ट स्कूलमध्ये 3 फिलॉसॉफर सगळ्यात महत्त्वाचे आहेत. कोणते कोणते? सेसेरा लॅम्ब्रोसो, राफेलो गॅरफेलो आणि एन्ड्रिको फॅरी. हे 3 जे फिलॉसॉफर होते या तिघांची फिलॉसॉफी म्हणजे एक दुसऱ्याला पटत नव्हती, पण त्यांच्या फिलॉसॉफीला ही जी फिलॉसॉफी होती ती सांगत होती की पॉझिटिव्ह स्कूलबद्दल, की म्हणजे त्यांचे वेगळं मत होतं. या 2 ज्या स्कूल होत्या त्यांच्या अपोजिट होतं, त्यांची वेगळी फिलॉसॉफी होती. ते आपल्याला पॉझिटिव्ह स्कूलमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर जी पॉझिटिव्हिस्ट स्कूल आहे ती 19th सेंचुरीमध्ये अस्तित्वात आली होती आणि हे तिन्ही सेसेरा लॅम्ब्रोस्को, राफेलो गॅरफेलो आणि एन्ड्रिको फॅरी हे तिन्ही फिलॉसॉफर जे होते या तिन्ही फिलॉसॉफर हे इटलीमध्ये होते. त्याच्यामुळे याला इटालियन स्कूलसुद्धा म्हटले जाते. म्हणजे हे तिन्ही एकाच याच्यामधले होते, एकाच नेशनमधले होते, इटलीमधले होते, म्हणून त्यांना इटालियन स्कूल म्हटले जाते. याच्याबद्दल काही वेगळं दुमत नाही आहे. तर आपण बघणार आहोत पॉझिटिव्ह स्कूल्स जी आहे ती फ्री विलच्या अगेन्स्ट होती असे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत होते. पॉझिटिव्हिस्ट स्कूल्स क्रिमिनॉलॉजी emphasis on the scientific study of the root of cause of crime. म्हणजे जे क्राईमचं रूट असतात की जे मूळ आहे क्राईमचं किंवा बिहेवियर आहे क्रिमिनल्सचं ते व्हेरियस इंटरनल आणि एक्सटर्नल म्हणजे जे काही क्रिमिनलच्या मनामध्ये चालू असते आणि त्याची जी काही बॉडी फिजिकल बॉडी याची हे पण रिस्पॉन्सिबल असतात क्राईममध्ये. हे आपल्याला पॉझिटिव्हिस्ट स्कूलमधून सांगण्याचा प्रयत्न केला होता. दे आर 3 मेन कॉज विच इज द रिस्पॉन्सिबल बिंग द क्रिमिनल्स. म्हणजे 3 मेन कारणं असतात ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पहिलं कोणतं? बायोलॉजिकल फॅक्टर म्हणजेच फिजिकल कॅरेक्टरिस्टिक. बायोलॉजिकल फॅक्टर म्हणजे कोणती? एखाद्या व्यक्तीची बॉडी असू शकते की ज्याच्यामध्ये त्याचे डोळे, कान, नाक किंवा स्किन्स त्याची किंवा मग हेअर असू शकतात की म्हणजे बऱ्याचशा गोष्टी इम्पॅक्ट करतात कोणत्याही क्राईममध्ये क्रिमिनल्सवरती किंवा मग जे क्रिमिनल्स असतात त्यांच्या जे शरीर रचना असते याच्यावरून पण आपण ओळखू शकता एखादा क्रिमिनल आहे किंवा नाही. याच्यामध्ये असं सांगता येणार नाही की 100% एखादा दिसायला खराब आहे किंवा मग चेहरा वगैरे उघडधोबड आहे किंवा मग बॉडी बिल्डर आहे, शरीराने दष्टपुष्ट आहे म्हणजे ते क्रिमिनल्स आहे असं अजिबात नसते. तर याच्यावरून पण आपल्याला 60-40चा आपण क्रिमिनल असू शकते, 40% नाही असू शकते, गिल्टी असू शकते, नॉन गिल्टी असू शकते. 60-40चं पर्सेंटेज आपण रेशो आपण लक्षात घेऊ शकता. तर काय सांगितलेलं आहे? पर्सन इज रिस्पॉन्सिबल फॉर क्राईम अकॉर्डिंग टू द क्रिमिनॉलॉजिस्ट ऑफ द स्कूल्स क्रिमिनल्स ऑफ डिफरंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द नॉन क्रिमिनल्स. म्हणजे जे क्रिमिनल्स असतात त्यांचे नॉन क्रिमिनलपेक्षा डिफरंट असतात त्यांचे सायकोलॉजिकल आणि बायोलॉजिकल फॅक्टर असे आपल्याला याच्यातून सांगण्यात गेले आहे. जनरल बायोलॉजिकल फॅक्टर दे आर प्रेझेंट इन पर्सन. म्हणजे जे जनरल बायोलॉजिकल फॅक्टर असतात त्यांच्यापेक्षा ते वेगळे असतात. फॉर इट्स बर्थ म्हणजे जन्मल्यापासूनच त्यांचे जे काही बायोलॉजिकल फॅक्टर किंवा मग फिजिकल कॅरेक्टरिस्टिक जे असतात ते नॉर्मल सोसायटीमधले असतात यांच्यापासून वेगळे असतात. हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे आपण पिक्चर्समध्ये बघू शकता. एक बॉडी एक व्यायाम करत आहे, एक थोडासा वीक आहे, कमजोर आहे. याच्या पिक्चरमधून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे की 60-40चा रेशो आपण लक्षात घ्यायला पाहिजे फक्त. सोशल फॅक्टर आणि फिजिकल फॅक्टर. तर आपण बघू शकता की पॉझिटिव्हिस्ट स्कूल्समध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे की जे सोशल फॅक्टर आणि फिजिकल फॅक्टर पण रिस्पॉन्सिबल असतात कोणत्याही क्रिमिनल्सच्या बाबतीमध्ये क्राईम करताना. तर एक्सप्लॉयटेशन अँड डिमोनेटायझेशन डिप्रॉइड ऑर लोअर क्लास म्हणजे जे सोसायटीमध्ये जे क्राईम होत असतात ते डिप्रोलायझेशन अँड डिप्रॉइड अँड लोअर क्लास म्हणजे एखादी कमजोर म्हणजे एखादा तेवढा श्रीमंत नाही बा, इकॉनॉमिकली तेवढा म्हणजे घरची परिस्थिती तेवढी चांगली नाही त्याची. तर असे जे असतात घरं असे चान्सेस असतात की अशा घरांमधून क्रिमिनल्स
जास्त तयार होतील. कारण त्यांना सोसायटीबरोबर म्हणजे समाजामध्ये आता किती केलं तरी काही जणांना जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा लागतच असते. तर असा आता अनएम्प्लॉयमेंट असू शकते किंवा मग बेरोजगारी किंवा या अशा बऱ्याचशा गोष्टी किंवा मग घरामध्ये 2 वेळचं जेवण पण भेटणं मुश्किल असू शकते. मग काय करणार आहे? एम्प्लॉय शोधायला म्हणजे जॉब शोधायला गेलो तर काही जॉब मिळत नाही. काय करणार? काही माध्यमच नाही. अशामुळे सुद्धा सोसायटीमध्ये क्राईम रेट वाढू शकतो, असं हे सोसायटिकल फॅक्टर आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत होतं. तर देर इज नीड टू चेंज, म्हणजे अशा वेळेस जे सोसायटी आहे त्याला जे अनबॅलेन्सपणा होत आहे किंवा मग जे श्रीमंती गरिबी याच्यामधले जे माप कमी जास्त होत आहे याला बॅलेन्स करणं ही गरजेचं आहे, असं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आणि फिजिकल कॅरेक्टरिस्टिक, फिजिकल फॅक्टर, मेंटल कंडिशन, म्हणजे एखादा जो मेंटल डिस्टर्ब आहे त्याची मानसिकता तेवढी चांगली नाही बा की तो नॉर्मल माणसासारखा विचार करू शकत नाही. राईट अँड रॉंग, बरोबर आणि चुकीचं याच्यामधला फरक करू शकत नाही. त्याला समजतच नाही काय, कारण ती मेंटल कंडिशन तेवढी स्ट्रॉंग नाही. याच्यामुळे पण क्राईम तयार होऊ शकतो ऑफ डिफरंट फ्रॉम नॉन ऑफेंडर. जे इगो, प्रिस्क्रिप्शन, रिव्हेंज यासुद्धा गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात एखादा क्राईम करण्यासाठी. तर बघू शकता एखाद्याचा इगो, काही वेळा आपण म्हणतो ना माझा इगो हार्ट झाला, काही जण म्हणतात बा माझा इगो हार्ट झाला म्हणून मी काही आपण बऱ्याचशा काही किस्स्यामध्ये आपण बघू शकता की काही जण इगोसाठी एवढे भयंकर म्हणजे त्यांचा इगो जपण्याच्या चक्करमध्ये काही वेळेस असे क्राईम पण करू शकतात किंवा मग प्रिस्क्रिप्शन असं मानून चालायचं की समोरचा मला हानी पोहोचवणार आहे म्हणून समोरचा मला मारणार त्यापेक्षा मी आधीच मारून टाका, म्हणजे सेल्फ डिफेन्स असं की मानून चालायचं की समोरचा मला हानी पोहोचवणार आहे म्हणून दुसऱ्याला हानी पोहोचवलं. हे पण क्राईमची एक क्राईम करण्यासाठी असं मानून चालणं की समोरचं मला काही मारणार आहे किंवा हानी पोहोचवणार आहे याच्या अगोदरच मी त्याला मारावं किंवा मारून टाकलं, म्हणजे एक मानून चालणं की समोरचं मला हानी पोहोचवणार आहे. त्यापेक्षा आपण ही पण एक रिझन असू शकते, कॉज असू शकते क्राईम करण्यासाठी, हे आपल्याला सांगतात. रिव्हेंजमध्ये बदला, एखाद्यानं मला चुकीचं वागलं, चुकीचं वर्तन केलं माझ्यासोबत, मी कसं काय सोडतं, मी तर संपवणारच त्याला. म्हणजे या टाईपचे जे रिव्हेंज असतात ते क्रिमिनल्सला क्राईम करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असू शकतात. हे आपल्याला फिजिकल फॅक्टरमधून आपल्याला अर्थातच समजू शकते. तर आपण बघू शकता सेसेरा लॅम्ब्रोस्कोची पिक्चर्सवरून आपण आयडिया लावू शकता की म्हणजे कोणत्या टाईपचे कशा टाईपचे ते विचार करत असतील. तर लॅम्ब्रोस्को जे होते ते फर्स्ट क्रिमिनॉलॉजिस्ट होते जे अटेम्प्ट टू अंडरस्टँड द पर्सनॅलिटी ऑफ ऑफेंडर इन फिजिकल टर्म, म्हणजे जी पर्सनॅलिटी होती, जी क्रिमिनलची पर्सनॅलिटी होती त्यांच्या फर्स्ट होते फिलॉसॉफर की ज्यांनी त्यांचा अंडरस्टँडिंग आणि पर्सनॅलिटीवर जास्त अभ्यास केला होता. लॅम्ब्रोस्को स्टार्टेड दॅट द फिजिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ क्रिमिनल डिफरंट फ्रॉम नॉन क्रिमिनल्स, म्हणजे त्यांनी फिजिकल जी कॅरेक्टरिस्टिक राहतात नॉर्मल माणसाचे आणि जे क्रिमिनल्सचे असतात हे डिफरंट असतात, वेगवेगळे असतात, हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला होता. तर काय म्हणतात, लॅम्ब्रोस्को डिवाइड द क्रिमिनल्स इंटू 3 टाईप ऑफ क्रिमिनल्स, म्हणजे लॅम्ब्रोस्को आपल्याला असं म्हणतात की जे क्रिमिनल्स असतात त्यांना 3 भागामध्ये त्यांनी विभागलं होतं, 3 भागामध्ये त्यांचे विभाजन केलं होतं. कोणतं? बॉर्न क्रिमिनल्स, इन्सॅन क्रिमिनल आणि क्रिमिनॉइड्स. म्हणजे जे बॉर्न क्रिमिनल्स म्हणजे जे जन्मदात म्हणजे जेनेटिकली जे क्रिमिनल्स असतात ते बॉर्न क्रिमिनल. इन्सेंट क्रिमिनल म्हणजे जे ज्याच्या मेंदू म्हणजे तेवढा विकसित झाला नसतात की मेंटल डिस्टर्ब असतात किंवा मेंदूमध्ये काय ते केमिकलचा प्रॉब्लेम असू शकतो ते इन्सेंट क्रिमिनल्स. आणि क्रिमिनॉइड्स म्हणजे द फिजिकल टाईप अँड हॅड टेंडन्सी टू कमिट क्राईम इन ऑर्डर टू ओव्हरकम, म्हणजे काही जणांमध्ये इन्फेरिटी म्हणजे एखादे व्यक्ती असू शकते की मी दुसऱ्यापेक्षा कमजोर आहे, कमी आहे माझ्यामध्ये, मी दिसायला छान नाही, मी थोडासा काळाचा आहे, मी थोडासा गोराचा आहे वगैरे वगैरे, कोणती इन्फेरिटी असू शकते की ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक कमीपणा तयार होऊन तो दुसऱ्याला दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो की मी पण दुसऱ्याच्या बरोबर आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे. याच्यासाठी पण एखादा व्यक्ती क्राईम कमिट करू शकतो, हे आपल्याला लॅम्ब्रोस्को सांगण्याचा प्रयत्न करत होते. तर आपण बघू शकतो की लॅम्ब्रोस्कोची थेरी आपल्याला मी पहिले पण म्हणलो होतो की त्याच्यामध्ये लॅम्ब्रोस्को म्हणतात की त्यांची जी आईज, त्यांचे जे चेहऱ्याचे किंवा चेहऱ्याचं स्ट्रक्चर, त्यांची स्कल्स,
आपण समोर बघू शकता जी स्कलची इमेज दाखवली आहे त्याच्यामध्ये बघू शकता दातांची किंवा मग त्यांची जी स्कल्स किंवा मग बऱ्याचशा गोष्टी क्रिमिनल्सला क्राईम करण्यासाठी कॉज असू शकतात हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात की प्रत्येक इमेजमध्ये बघू शकता की वेगवेगळा चेहरा, वेगवेगळे त्यांचे चेहऱ्याची रचना, त्यांची स्ट्रक्चर, की जे क्रिमिनल्स हे बॉर्न क्रिमिनल्स, आणखीन कोणते इन्सेंट क्रिमिनॉइड्स हे या डिफरंट याच्यामधून कॉजमधून येऊ शकतात असं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सेकंडली आपण बघणार आहोत एनरिको फेरी हे लॅम्ब्रोस्कोची जी थेरी होती त्याला ॲग्री करत नव्हते, म्हणजे त्यांच्या जे थेरीपासून तेवढा म्हणजे विश्वास नव्हता, त्यांची वेगळी स्वतःची थेरी होती. आणि हे काय म्हणतात आपल्याला एनरिको फेरी, डॅट ओव्हर फॅक्टर्स सच ॲज इमोशनल रिॲक्शन, सोशल इन्फॅरिटी अँड जिओग्राफिकल कंडिशन. म्हणजे ते असं म्हणतात की जे इमोशनल रिॲक्शन, जिओग्राफिकल कंडिशन आणि सोशल इन्फॅर्मिटी या 3 कंडिशनमुळं रिस्पॉन्सिबल असू शकतात कोणताही क्रिमिनलचा बिहेवियर. हे 3 कंडिशन तयार होऊ शकते एखाद्या क्रिमिनल्सला क्राईम करण्यासाठी. तर अकॉर्डिंग टू फेरी, क्रिमिनल्स दिस सायनेटिक प्रोडक्ट ऑफ 3 मेन फॅक्टर. म्हणजे त्यांनी 3 पार्टमध्ये जी बिहेवियर असते क्रिमिनल्सचा तो त्यांनी विभागलं होतं. तर कोणते आहेत ते 3? फिजिकल अँड जिओग्राफिकल, अँथ्रोपॉलॉजिकल आणि सायकोलॉजिकल ऑर सोशल. हे 3 भागामध्ये त्यांनी विभागलं केलं होतं. तर बऱ्याच जणांना असं वाटत असेल की मी खूप फास्ट घेत आहे. तर तर आपण त्यानंतर बघणार आहोत हाऊएव्हर एनरिको फेरी क्लासिफाईड क्रिमिनल्स इनटू फ्यू कॅटेगरीज. म्हणजे जे एनरिको फेरी होते यांनी 5 कॅटेगरीमध्ये क्रिमिनल्सला डिवाईड केलं होतं. ते कोणते आता बॉर्न क्रिमिनल आपण लॅम्ब्रोस्कोच्या थेरीमध्ये पण बघितले आणि आता एनरिको फेरीच्या थेरीमध्ये पण बघणार आहोत. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी एक्सेप्ट पण केल्यात आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यापेक्षा वेगळ्या पण आपल्याला सांगलेल्या आहेत. ते कोणते? दुसरी ऑकेशनल क्रिमिनल्स म्हणजे की काही क्रिमिनल्स जे असतात ते ओकेशनली, म्हणजे आपण जसं सणवार उत्सव आपण हे करतात तसं ते क्रिमिनल्स पण त्यांचा उत्सव साजरा करण्यासाठी खतम वगैरे क्राईम करत असतात असं नाही. तर ओकेशनल म्हणजे की अधूनमधून कोणता गुन्हा करत असतील ते ऑकेशनल क्रिमिनल्समध्ये बघू शकता. पॅशनेट म्हणजे त्यांना फक्त क्राईम करण्यामध्येच मजा येते. एखादा असं आपण डार्क नाईट मूवी बघितला, त्याच्यामध्ये जे जोकर कॅरेक्टर आहे त्याला फक्त पैशामध्ये किंवा मग जे प्लेजर याच्यामध्ये इंटरेस्ट नसते, त्याला फक्त क्राईम करण्यात, दुसऱ्याला तकलीफ दुःख पोहोचवण्यामध्येच त्याला मजा वाटत राहते. असे क्रिमिनल जे असतात ते पॅशनेट क्रिमिनल्स असतात असं आपण समजू शकता. त्यानंतर बघणार होता इन्सेंट म्हणजे मेंटली डिस्टर्ब असतात, त्यांची हेल्थ मेंटली थोडी ठीक नसते, त्याच्यामुळे पण क्राईम कमिट करू शकतात ते. त्यानंतर हॅबिच्युअल क्रिमिनल्स म्हणजे हे बघा आपण बघू शकता की आता एक फॉर एक्झाम्पल मी साठी सांगतो, एखादा मुलगा लहान असताना 1-2 रुपयाचे चिल्लर वगैरे चोरतात, मोठा झाला पप्पाच्या पॅन्टीतून 2-4 रुपये चोरतात, आणखीन मोठा झाला डायरेक्ट ATMच फोडते. म्हणजे कसं आहे की त्याला एक सवय लागली, एक लहानपणापासून त्याला 2 रुपये चोरवण्याची पर्समधून, नंतर पॅन्टीमधून, नंतर डायरेक्ट ATM. म्हणजे त्याला एक सवय लागली की, आणि सवय कशी हळूहळू लागलेली आहे की म्हणजे लहानपणापासून हळूहळू लागलेली सवय, ही जी हॅबिच्युअल आहे, जी हॅबिट लागलेली आहे, त्याची जी सवय आहे, त्याच्या क्रिमिनल्सला आपण हॅबिच्युअल क्रिमिनल्सच्या लिस्टमध्ये टाकतात असं एनरिको फेरी आपल्याला म्हणत आहेत. तर त्यानंतर थर्डली आपण बघणार होता रफेलो गॅराफेलो. हे सुद्धा एक मोठे फिलॉसॉफर होऊन गेले होते इटलीमधले. तर त्यांचं असं म्हणणं होतं की one of the 3 main exponent opposite schools of criminology, गॅराफेलो रिजेक्टेड द क्लासिफिकेशन ऑफ द लॅम्ब्रोस्को आणि फेरी. म्हणजे जे लॅम्ब्रोस्को आणि फेरी हे 2 जे फिलॉसॉफर होते यांच्या थेरीला ते म्हणजे त्यांच्या रफेलो गॅराफेलो आपल्याला काय म्हणतात की जी कोणते लॅम्ब्रोस्को आणि फेरी हे 2 जे फिलॉसॉफर होते यांच्यापेक्षा त्यांनी काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला, त्यांच्यापेक्षा काही वेगळं काहीतरी आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जे कोण लॅम्ब्रोस्को आणि फेरी होते यांची जी थेरी होती त्यांच्या अपोजिट थेरी
कोणती गॅरोफेलोनं आपल्याला सांगितली होती ती कोणती, तर गॅरोफेलो क्लासिफाईड क्रिमिनल्स इंटू 4 कॅटेगरीज, म्हणजे त्यांनी क्रिमिनल्सला 4 कॅटेगरीमध्ये 4 भागामध्ये विभागलं होतं. ते कोणते कोणते, हू कमिट कोणत्या एंडेमिक क्रिमिनल्स म्हणजे कोणते, जे मर्डर कमिट करतात, म्हणजे जे एकमेकाला संपूर्ण टाकतात बाबा, हे अशा टाईपचे जे क्रिमिनल्स असतात ते एंडेमिक क्रिमिनल्सच्या लिस्टमध्ये टाकलं होतं. त्यानंतर कोणते व्हायलेंट क्रिमिनल्स म्हणजे कोणते, अफेक्टिंग टू इन्व्हायरमेंट इन्फ्लुएन्स सच ॲज अ प्रिजुडियस ऑनर पोलाईट अँड रिलिजियस, म्हणजे व्हायलेंट क्रिमिनल्स म्हणजे कोणते, ज्यांना लवकर राग येते बाबा, त्यांना परिणामाची जाण नसते, ते एक दुसरा म्हणजे रागाच्या भरामध्ये एखादा खतम करत असतात किंवा कोणताही क्राईम करत असतात, असे व्हायलेंट क्रिमिनल्सच्या लिस्टमध्ये त्यांनी टाकलेलं आहे. तिसऱ्या नंबरला कोणते, लस्टफुल क्रिमिनल्स म्हणजे कोणते, आपण समाजात बघू शकता की कोणते काय असे टाईपचे लोक असतात की हवस म्हणजे महिला बघितल्या, स्त्रिया बघितल्या, फिमेल बघितल्या की त्यांना फक्त एक सेक्शुअल प्रोडक्ट आहे असं ते समजूनच चालत राहतात, ते बाकी त्याला देणं घेणं नसते, म्हणजे हवसचे भुके भेडी आहे. नॉर्मली आपण कसं म्हणतात ते बघा, हवसचा भुके भेडी आहे, म्हणजे ते एक मानसिकता जी लस्टफुल क्रिमिनल्सला क्रिएट करत असते. अशा क्रिमिनल्सला त्यांनी लस्टफुल क्रिमिनल्सच्या कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. फोर्थ कोणता आहे, क्रिमिनल्स लॅकिंग इन सेंटिमेंट अँड प्रोहिबिटेड, म्हणजे आधी पण मी थोडीशी याच्याबद्दल सांगितलं असेल की क्रिमिनल्स लॅकिंग सेंटिमेंट, म्हणजे काही जण असतात की त्यांना सेंटिमेंट्स म्हणजे त्यांना मानसिकता म्हणजे समाजापासून बऱ्याच वेळा बघू शकता आपण की जे समाजापासून कटलेले आहेत, दूर राहत असतात, अशा लोकांमध्ये आपण बघू शकता की त्यांच्यामध्ये सेंटिमेंटची कमतरता असू शकते. असे जे क्रिमिनल्स असतात ते विचार करतात की समाजामध्ये काही लोकांना त्यांच्याकडे जर लक्ष वेधायचं असेल तर ते काहीतरी वेगळं कृत्य करायचं बघतात. मग ते विचार करत नाहीत की कोणतं चांगलं आहे कोणतं वाईट आहे, ते फक्त करून टाकतात. मग ते विचार करतात की एखाद्याला मारल्यानंतर खतम केल्यानंतर सगळ्या समाजाचं लक्ष त्याच्या वेधत असेल तर करायला काय अडचण आहे. मग ते त्या टाईपचे क्रिमिनल्स क्राईम करत असतात आणि अशा टाईपच्या क्रिमिनल्सला गॅरोफेलोनी क्रिमिनल्स लॅकिंग ऑफ सेंटिमेंट ऑफ प्रोहिबिटेड या कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. तर याच्यानंतर आपण बघणार आहोत न्यू क्लासिकल स्कूल्स हे आपल्या सगळ्याचे शेवटचं स्कूल्स आहे, म्हणजे माझ्यासाठी शेवटचं आहे. तर ते आपण बघणार आहोत. न्यू क्लासिकल स्कूल क्रिमिनॉइड डेव्हलप्ड ॲज कॉम्प्रोमाइज, म्हणजे जे न्यू क्लासिकल स्कूल आहे ते आपल्याला असं सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जे पहिलेचे 3 क्लास झालेले आहेत, कोणते कोणते, प्री क्लासिकल, क्लासिकल, पॉझिटिव्हिस्ट आणि शेवटचं कोणता, न्यू क्लासिकल. तर काय म्हणते आपल्याला, न्यू क्लासिकल बिटवीन क्लासिफाईड पॉझिटिव्ह स्कूल ऑर क्रिमिनॉलॉजी बिफोर द न्यू क्लासिकल स्कूल ऑल ऑफ ऑफेंडर वेअर ट्रेड द सेम टू मॅटर what is their age, mental condition, etc. that was unjust because Jinsen person does not have understanding to distinction between right and wrong, म्हणजे की जे जीन्स असतात वगैरे आणि त्याला राईट आणि रॉंग, चुकीचं आणि बरोबर याच्यामधला फरक कळत नाही, असे जे क्रिमिनल्स असतात ते न्यू क्लासिकल स्कूलमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. न्यू क्लासिकल स्कूल रिजेक्टेड टू फ्री विल थेरी, म्हणजे जी पहिली क्लासिकल स्कूलमध्ये जी सांगितली होती थेरी फ्री विल, कोणत्याही व्यक्ती जो कार्य करत असतो त्याच्यामध्ये त्याचे फ्री विल असणं हे कंपल्सरी, आणि त्या फ्री विलच्या चक्करमध्ये तो क्रिमिनल जो क्राईम करत असतो त्याच्यामध्ये त्याचे फ्री विल असते, त्याच्यावर कोणत्या भूतपिशाचा कोणताही इम्पॅक्ट नसतो, हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्यात जास्त फोकस केलेला आहे तो कोणता, नेचर क्राईम ऑफ मोर दॅन द इंडिव्हिज्युअल, जे नेचर क्राईम असतात याच्यावर न्यू क्लासिकल स्कूलनं जास्त फोकस म्हणजे जास्त लक्ष वेधलं होतं. तर आपण बघू शकता की न्यू क्लासिकल स्कूल जे आपल्याला काय म्हणते की फर्स्ट ऑफेंडर आणि हॅबिच्युअल ऑफेंडर, आपण बघू शकता हे महत्त्वाचं आहे मित्रांनो की जे फर्स्ट ऑफेंडर असतात आणि हॅबिच्युअल ऑफेंडर असतात याच्यामध्ये न्यू क्लासिकल स्कूलनं काय केलेलं आहे, फरक केलेला आहे की एखादा व्यक्ती, मी जसं पहिले मी उदाहरण दिले, एखादा व्यक्ती लहानपणी असताना 2 रुपये 4 रुपये चोरले आहेत तर त्याला थोडीशी छोटीशी सजा दिली तर म्हणजे त्याच्यावरून ते सुधरू शकतो व्यक्ती. जर त्याला कोणती पनिशमेंट दिली नाही किंवा मग त्याला डायरेक्ट डेथ पेनाल्टी दिली हे पण चुकीचं होईल, आणि जर त्याला कोणती पनिशमेंट दिली नाही ते पण चुकीचं होईल. तर म्हणजे फर्स्ट ऑफेंडर असेल तर त्याला थोडीशी लो रेंजची सजा, म्हणजे 6 महिने 7 महिने 8 महिने, म्हणजे या लो रेंजची सजा. असं नाही की एखादा छोटासा एखादा क्राईम केला की त्याला डायरेक्ट कॅपिटल पनिशमेंटच देऊन टाका.
नाही. आणि एखादा हॅबिच्युअल क्रिमिनल्स असेल की ज्याला आता सवय लागलेली आहे, त्याला काही फरक पडत नाही, त्याला आता म्हणजे ते एवढा त्या सवयीचा गुलाम झालेला आहे की त्याला म्हणजे कोणताच रस्ता उरलेला नाही. तर असे जे क्रिमिनल्स असतात त्यांना वेगळी सजा द्या, आणि जे फर्स्ट ऑफेंडर असतात ज्यांनी पहिला गुन्हा केलेला आहे अशा व्यक्तीला वेगळी सजा द्या, हे आपल्याला न्यू क्लासिकल स्कूल सांगत आहे. तर आपण बघू शकता की खाली काय लिहिले, ऑफ न्यू क्लासिकल स्कूल बिलीव्ह टू सायंटिफिक एव्हिडन्स अँड डिटरमाइंड टू जस्ट पनिशमेंट फॉर द क्राईम. म्हणजे काय म्हणतात की जे पनिशमेंट आहे ती सायंटिफिक एव्हिडन्स म्हणजे कोणता तरी प्रूफ एव्हिडन्स, जे आपण आत्ता बी म्हणत असता की एव्हिडन्स प्रूफ लेके यावं म्हणतात त्या टाईपचे, की कोणता तरी असा प्रूफ घेऊन या की ज्याच्या बेसवर आपण म्हणू शकता की हां बाबा याने हे क्राईम केलेलं आहे, हा क्रिमिनल्स आहे, ज्या क्रिमिनल्सनं हे क्राईम केलेलं आहे, त्या एव्हिडन्सच्या बेसवरच तुम्हाला पनिशमेंट देण्यात येईल, असं हे आपल्याला न्यू क्लासिकल स्कूल सांगण्याचा प्रयत्न करत होता. तर मित्रांनो, होप यू तुम्हाला लक्षात आले असतील मी कोणते प्री क्लासिकल पॉझिटिव्हिस्ट आणि न्यू क्लासिकल हे 4 स्कूल तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. तरी तुम्हाला याच्यातले काही मुद्दे समजले असतील तर धन्यवाद. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता की या गोष्टी तुम्हाला समजल्या आहेत, या गोष्टी नाही समजल्या आहेत. तर मी दुसरा कोणता रिकमेंड करू शकता की कोणत्या दुसऱ्या सब्जेक्टवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर ते पण तुम्ही मला सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. आणि तुम्हाला होईल तेवढा नवीन चॅनल असल्यामुळे मी तुमची फक्त अपेक्षा बाळगतो की तुम्ही जास्तीत जास्त मुलांमध्ये, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही हा व्हिडिओ म्हणजे शेअर कराल, कमेंट कराल आणि लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब कराल. धन्यवाद मित्रांनो.